श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जे कोणी बांधकाम कामगार असणार आहे तर त्यांच्यासाठी आजची ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. बघा, बांधकाम कामगाराची अपॉइंटमेंट कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे, त्याचबरोबर बघा जे काही नवीन योजना आहेत तर ह्या योजना कोणत्या असणार आहेत, त्याचबरोबर योजना कोणत्या बंद झालेल्या आहेत आणि अपॉइंटमेंट बुक करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे याची बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे पण काही नवीन योजना येतील किंवा अपडेट्स येईल तर त्याची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण योजना मिस करणार नाही. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत जी काही नवीन योजना आलेली आहे तर त्याची सध्या पूर्तता झालेली नाही. अपडेट्स अजून वेबसाईटवरती झालेली नाही. ज्यावेळी तर अजून वेबसाईटवरती अपडेट्स आलेली नाही, त्याच्यामुळे खूप सारे बांधकाम कामगाराचे आपल्याला कॉमेंट्स आलेले आहेत. ताई, शिष्यवृत्तीचा क्लेम करता येत नाही किंवा जी काही योजना आहेत आणि कोणते 4 क्लेम आता नवीन आलेले आहेत योजना आलेत तर त्याचं क्लेम जे आहे तर ते करता येत नाही. तर असे कामगाराचे प्रश्न आलेले आहेत. त्याचबरोबर बघा, सेफ्टी किट, डिनर सेट आणि गृहोपयोगी संचासाठी अपॉइंटमेंट कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे तर बरेच कामगाराचे सुद्धा कॉमेंट्स आलेले आहेत. जास्त करून बघा कॉमेंट जे आहेत तर ते अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील कामगारांचे असणार आहेत. तर बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये भांडी घोटाळे झालेले आहेत, त्याच्यामुळे आता सध्या वेबसाईट चालू आहे मध्ये झालेले होते आणि 50% लोकांचं जे बांधकाम कामगाराचे जे भांडे आहेत तर त्यांना वाटप झालेलं सुद्धा आहे, परंतु जे 50% राहिलेले कामगार आहेत तर त्यांचं वाटप सध्या झालेलं नाही, तर त्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये वेबसाईट बंद आहे, वेबसाईट देखील चालू होत नाही. साधारणतः 5 ते 6 महिने झालं अमरावती जिल्ह्याची काहीच अपडेट्स नाही, त्याच्यामुळे माहितीसुद्धा तुम्हाला देण्यामध्ये काहीच नाही की आता सध्या अपडेट्स नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अमरावती जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना सुद्धा थोडी वाट पाहावी लागणार आहे. त्याचबरोबर बघा 6 ऑगस्टची दिवशी म्हणजे 6 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू असणार आहे तर बघा 6 ऑगस्टमध्ये जी गृहोपयोगी संचासाठी बांधकाम कामगारांनी आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. पालघर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर असणार आहे. तुम्ही जर पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे. तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे. तुमची नोंदणी तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन करायची आहे. रजिस्टर नंबर क्रमांक टाकायचा आहे. 6 अंकी OTP मोबाईलवरती येईल. त्यानंतर तुम्हाला जे कॅलेंडर सिलेक्ट करायचं आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रिंट काढायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला भांडी संचासाठी थंब द्यायला जावं लागतं ते 2 ते 3 महिन्यांनी. त्यानंतर बघा भांडी वाटप तुमच्या जिल्ह्यामध्ये होईल आणि त्यानंतर तुम्हाला भांडी मिळतील. तर मग पालघर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना अपडेट्स असणार आहे. त्यांनी आपली 6 ऑगस्टच्या दिवशी आपली वेबसाईटवरती जाऊन अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या योजना बंद झालेल्या आहेत तर 10 क्लेम जे असणार आहेत, योजना ज्या असणार आहेत बांधकाम कल्याणकारी मंडळाने मुंबई अंतर्गत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तर त्याचा GR सुद्धा आलेला आहे. तर 10 प्रकारची योजना आहेत तर या बंद करण्यात आलेल्या आहेत. तर त्याची सुद्धा माहिती आपण या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर माहिती घ्यायची असेल तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कोणकोणत्या योजना बंद झालेल्या आहेत आणि कोणत्या योजना नवीन आलेल्या आहेत, सदर माहितीसाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे. जर आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.